ब्रिकरोली में अस्पताल के श्रेय को लेकर शिंदे गुट और ठाकरे गुट आमने सामने आ गए। शिंदे गुट के कार्यकर्ताओं ने ठाकरे गुट के विधानसभा सुनील राउत का पुतला जलाया, जिसके बाद ठाकरे सेना के कार्यकर्ताओं ने विकरोली शाखा के बाहर जोरदार नारेबाजी की। ठाकरे गुट का कहना है कि अस्पताल का काम विधायक सुनील राउत ने ही कराया है और शिंदे गुट आवश्यक श्रेणी लेने की कोशिश कर रहा है। आज ते बोलतायत की श्रेयवाद, नेमका श्रेयवाद काय? आज जे तिथे होते ते काळ आमच्यात होते, आमच्यात त्यांचा स्वार्थ असेपर्यंत ते होते। कोणी पदासाठी गेलं तर कोणी पैशासाठी गेलं। 50 कोके एक मिनिट शांतपणे। पण जे तिथे होते त्यांना मी त्याची नावं घेऊन सांगतोय। जे माजी महापौर दत्ता दळवी, उपेंद्र सावंत माजी नगरसेवक हे आमच्यात असताना त्यांना जाऊन तुम्ही विचारा, जेव्हा आमदार साहेब हे सगळे कॉरेस्पॉन्डन्स गेले 8-10 वर्ष करत होते तेव्हा ते त्यांच्याबरोबर नव्हते का? तेव्हा त्यांना सतत भाऊ चला आज आपल्याला इथे जायचं, भाऊ असं करायचं, भाऊ असं करायचं। आमदार साहेबांच्या बरोबर ते होते। त्यांना जाऊन हा प्रश्न विचारा की जेव्हा आमदार साहेबांचे गेले 10 वर्ष पाठपुरावा चालला होता ते त्यांच्याबरोबर नव्हते की नव्हते? म्हणजे याचा अर्थच असा आहे की आमदार साहेबांचा पाठपुरावा चाललेला होता आणि एक बोलतात ना फांदी कावळा बसायला आणि फांदी तुटायला, हाच एक विषय आहे। आपल्याला त्याच्या आम्ही श्रेयवादावरही जात नाही। आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि तमाम विक्रोळीकर जनतेला माहिती आहे की कोण करस्पॉन्डन्स करतं। आणि मला एक मीडियाला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे, लोकप्रतिनिधीचं काम काय असतं? हे जे कुठले विषय असतात ते रस्त्यावरती होऊन कुठले विषय मार्गी लागत नाहीत, ते प्रॉपर चॅनल थ्रू जायला लागतं म्हाडामध्ये प्रशासनाकडे। आणि प्रशासनाकडे प्रश्न कोण उचलतं तर आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आणि सन्माननीय सुनील भाऊ राऊत हे इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत। आणि त्या दिवशीचा विषय पण श्रेयवाद नव्हताच। आम्हाला तक्रार आली की काम लेट चालू आहे, तर ते जाऊन बघणार आहेत का? त्यांनी फक्त नावाला की आम्ही हे केलं। अरे बाबांनो, जाऊन बघा किती स्लो काम चालू आहे, काय कामाचं स्वरूप आहे हे कोण बघणार? त्याच्याबद्दल त्यांना काय नाही, फक्त आम्ही केलं 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 आम्ही हॉस्पिटल केलं, तसं नाही। आमदार साहेबांनी तिथे तंबी दिली की वेळेत काय म्हणजे जे त्याचं टेन्युअर आहे त्या टेन्युअरमध्ये ते काम झालं पाहिजे, ते त्यांना झोमतंय कुठेतरी। आम्ही ते सांगतोय की आम्हाला कुठल्याही श्रेयवाद, जनतेला तमाम विक्रोळीकर जनतेला माहिती आहे सन्माननीय आमदार सुनील राऊत काय आहेत। आणि ते जे बोंबलत होते ना त्यांची आम्ही वैयक्तिक टीका करायला गेलो तर आम्हाला त्यांना आमची पातळी कुठेतरी खाली पडेल म्हणून आम्ही त्यांच्या ह्याच्यात जाणार नाही। आमदारांचा पुतळा जाळला साहेब एक सांगू, अशा फालतू नाही अशा फालतू लोकांनी काय स्टंट केले ना, हे बघा ह्यांच्यात कुणा तुम्ही जर मीडिया तिथे होतात कुणाच्या इथे तोंडावरती ती धमक होती का आमदार साहेबांच्या विरोधात बोलायची? हे पुतळे करणं, जाळणं किंवा काय बाईट देणं फक्त आणि फक्त इलेक्शन तोंडावरती आहेत, त्याचा एक स्टंट आहे। आणि आम्ही अशांना भीक दाखवत नाही, आमचं काम बोलतो। आम्ही तळागाळावरती उतरून काम करणारी माणसं आहोत, आम्हाला अशा गोष्टींना काही भिकड आम्ही भाव देत नाही।